नमस्कार. आता मासे खायला कोणाला नाही आवडत, बरोबर? पण चवीसोबतच आरोग्याचा विचार करायचा झाला तर नक्की कोणता मासा निवडायचा? बाजारात तर इतके पर्याय आहेत. आपल्यासाठी सर्वोत्तम काय आहे? आजच्या या विशेष भागात आपण तज्ज्ञांच्या मते आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर ठरणाऱ्या 5 माशांची ओळख करून घेणार आहोत. या वाक्यानेच सुरुवात करूया. आपण नेहमी परदेशातून आलेल्या महागड्या सुपरफूड्सबद्दल ऐकतो, नाही का? पण खरं तर आपल्या रोजच्या जेवणातला मासा हेच तर आहे खरं नैसर्गिक सुपरफूड. हे फक्त चवीसाठी नाही तर आरोग्यासाठीही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या आजच्या धावपळीच्या आयुष्यात जिथे योग्य पोषण मिळवणं कधीकधी अवघड होऊन बसतं, तिथे मासे आपल्याला अनेक पौष्टिक घटक अगदी सहज देतात. म्हणजे बघा, यात ओमेगा 3 सारखी चांगली फॅट्स आहेत जी आपल्या हृदयासाठी आणि मेंदूसाठी एकदम बेस्ट आहेत. हाय क्वालिटी प्रोटीन्समुळे हाडं मजबूत होतात, तर विटॅमिन्स आणि आयर्नमुळे त्वचेला एक नैसर्गिक चमक येते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या घरातूनच, आपल्या महाराष्ट्रातून. आपण अशा माशांबद्दल बोलूया जे आपल्या ताटात नेहमी दिसतात, चवीला तर मस्त लागतातच, पण आरोग्यासाठी सुद्धा तितकेच भारी आहेत. आणि यातलं पहिलंच नाव आपल्या सगळ्यांच्या लाडक्या पॉम्पलेटचं. पॉम्पलेटची क्रेज इतकी आहे की त्याला महाराष्ट्राचा राज्य मासा असंही म्हणतात. पण ही ओळख फक्त चवीपुरती मर्यादित नाहीये, तर त्याचे आरोग्यदायी गुणधर्मही तितकेच महत्त्वाचे आहेत. पॉम्पलेटच्या फायद्यांची लिस्ट तर खूप मोठी आहे. ह्यात जे ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे ना, ते थेट आपल्या हृदयाला आणि मेंदूला फायदा पोहोचवतं, ज्यामुळे एकाग्रता वाढते. मग विटॅमिन डी, कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे हाडं आणि दात एकदम मजबूत होतात. आणि एवढंच नाही, नियमित खाल्ल्याने त्वचा ग्लो करते आणि दृष्टीही सुधारते. हो, मान्य आहे की पॉम्पलेट थोडा महाग असतो, पण आठवड्यातून एकदा जरी खाल्ला ना, तरी ती आरोग्यासाठी एक जबरदस्त इन्व्हेस्टमेंट ठरेल. आता आपण एका अशा माशाबद्दल बोलूया ज्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. पण हा मासा म्हणजे खऱ्या अर्थाने छुपा रुस्तम आहे. आपला पुढचा मासा बोंबील, गुणांचा खजिना आणि महत्त्वाचं म्हणजे खिशाला परवडणारा. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी. बोंबिलाचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर नेहमी ताजा बोंबिलच निवडा. कारण काय होतं की वाळवण्याच्या प्रक्रियेत त्यातली काही महत्त्वाची पोषक तत्व निघून जातात. त्यामुळे जास्तीत जास्त फायदे हवे असतील तर ताजा बोंबिलच बेस्ट आहे. बोंबिलाचं वैशिष्ट्य म्हणजे यात प्रोटीन भरपूर आणि फॅट्स अगदीच कमी. त्यामुळे डायबिटीस किंवा हार्टच्या पेशंटसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. शिवाय यातील पोषक तत्वांमुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो आणि ज्यांना झोपेची समस्या आहे त्यांनाही मदत होते. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, बोंबील अनेकदा काट्यांसकट खाल्ला जातो, ज्यामुळे आपल्या शरीराला थेट नैसर्गिक कॅल्शियम मिळतं. हाडांसाठी एकदम परफेक्ट. ठीक आहे, तर महाराष्ट्रातले मासे तर झाले. आता आपण अशा माशांकडे वळूया जे जगभरात हेल्थसाठी ओळखले जातात आणि हे तुम्हाला कुठेही अगदी सहज मिळतील. या लिस्टमधलं पुढचं नाव आहे सुरमई, म्हणजे किंग मॅक्रेल. नावाप्रमाणेच हा माशांचा राजा आहे. विशेषतः हृदयाच्या आरोग्यासाठी तर हा एक खराखुरा सुपरफिश आहे. आणि हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे बरं का. समुद्रातील अनेक मोठ्या माशांमध्ये पारा म्हणजे मर्क्युरीचं प्रमाण जास्त असतं, जे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. पण सुरमईमध्ये हे प्रमाण अगदी नगण्य असतं. म्हणूनच गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी हा एक अत्यंत सुरक्षित आणि हेल्दी ऑप्शन मानला जातो. आता बोलूया रावस माशाबद्दल, ज्याला आपण इंडियन सॅल्मन म्हणूनही ओळखतो. हा मासा म्हणजे जणू काही एक नैसर्गिक ताकद देणारा टॉनिकच आहे, जो शरीराला ऊर्जा देतो. रावसमध्ये जे फिश ऑइल असतं ना, त्याचा थेट परिणाम आपल्या ब्रेन, स्किन आणि केसांवर होतो. नियमित खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते, त्वचेवर एक वेगळाच ग्लो येतो आणि केस मजबूत होतात. ज्यांना सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो त्यांच्यासाठी तर रावस एक नॅचरल एनर्जी बूस्टर आहे. हो, काहींना त्याची चव थोडी स्ट्रॉंग वाटू शकते, पण त्याच्या हेल्थ बेनिफिट्स पुढे एवढं चालायलाच हवं. आत्तापर्यंत आपण सर्वोत्तम माशांबद्दल बोललो. आता आपण अशा 2 लोकप्रिय माशांबद्दल बोलूया जे खाताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे चव नक्की घ्यायची, पण काही गोष्टी लक्षात ठेवून. इथे आपण 2 फेमस ऑप्शन्स बघूया. पहिला आहे बांगडा. हृदयासाठी खूपच चांगला आहे, पण त्यात पाऱ्याचं प्रमाण थोडं जास्त असल्यानं तो आठवड्यातून एकदाच खाणं योग्य ठरतं. दुसरा आहे कोळंबी, जी आपली इम्युनिटी वाढवते, पण ती ताजी असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी एक सोपा नियम सांगितला जातो. ज्या इंग्रजी महिन्याच्या नावात आर हे अक्षर येतं, जसं की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, अशा महिन्यांमध्ये कोळंबी खाणं सर्वात सेफ मानलं जातं. मासे निवडणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते योग्य पद्धतीने खाणंही गरजेचं आहे. तर मग पाहूया मासे खरेदी करण्यापासून ते शिजवण्यापर्यंतची योग्य पद्धत नेमकी काय आहे. खरेदी करताना हा प्रश्न नेहमीच पडतो, नाही का? समुद्रातले मासे घ्यायचे की फार्मिंगचे?
तर तज्ज्ञांच्या मते शक्यतो समुद्रातील मासे खाणं जास्त फायदेशीर ठरतं, कारण ते नैसर्गिक वातावरणात वाढलेले असतात. त्यामुळे त्यांची चवही भारी लागते आणि त्यात पोषक तत्वही जास्त असतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्रेशनेस म्हणजे ताजेपणा खूप महत्वाचा आहे. फ्रोझन माशांमधील ओमेगा 3 आणि विटामिन्स हळूहळू कमी होत जातात. त्यामुळे शक्य असेल तर 48 तासांच्या आत पकडलेला ताजा मासाच खा. आरोग्यासाठी तेच सर्वोत्तम आहे. आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग, शिजवण्याची पद्धत. डीप फ्राय केलेला मासा चवीला भारी लागतो, पण तेल जास्त असल्यामुळे तो आरोग्यासाठी चांगला नाही. त्यामुळे वाफवून खाणं किंवा अगदी कमी तेलात शॅलो फ्राय करणं हे सगळ्यात हेल्दी ऑप्शन्स आहेत. जर आपल्याला माशांचे सगळे फायदे व्यवस्थित मिळवायचे असतील तर ते नियमितपणे खाणं खूप महत्वाचं आहे. महिन्यातून एकदा खाऊन फारसा फरक पडणार नाही, त्यामुळे आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा मासे खायलाच हवेत. हे वाक्य खरंच खूप महत्वाचं आहे. कधीतरी चवीसाठी मासे खाणं वेगळं, पण जेव्हा आपण ते नियमितपणे आणि योग्य पद्धतीने आपल्या आहारात सामील करतो, तेव्हा ते आपल्या शरीरासाठी अक्षरशः एका औषधासारखं काम करतात. तर आपण पाहिलं की प्रत्येक माशाचे स्वतःचे असे फायदे आहेत. पॉम्पलेट, बोंबील, सुरमई किंवा रावस. गरज आहे फक्त योग्य निवड करण्याची आणि ते योग्य पद्धतीने खाण्याची. आणि शेवटी हा एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, आपण मासे फक्त चवीसाठी खातोय की आरोग्याचा विचार करून? या प्रश्नाचं उत्तर आपल्या खाण्याच्या सवयींना आणि पर्यायाने आपल्या आरोग्याला एक नवी दिशा देऊ शकतं. मला आशा आहे की ह्या माहितीमुळे पुढच्या वेळी बाजारात गेल्यावर आरोग्यासाठी सर्वोत्तम मासा निवडायला नक्कीच मदत होईल. तर ही माहिती फक्त ऐकून सोडू नका, ते प्रत्यक्षात आणा आणि आपल्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घ्या. धन्यवाद.